आणि यानंतर आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर झाल्या, मात्र या समित्यांमध्ये भुजबळ आणि धनंजय मुंडेंना स्थान नसल्याचं कळतंय। राष्ट्रवादीच्या वतीनं वेगवेगळ्या आमदारांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलंय, मात्र धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचा एकाही समितीत समावेश नसल्याचं कळतंय। दादांनी वादग्रस्त असलेल्या धनंजय मुंडेंसह भुजबळांना लांब ठेवल्याची यामुळे चर्चा रंगली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? राष्ट्रवादीने या समित्या आता जाहीर केल्या, मात्र भुजबळ आणि धनंजय मुंडेंना यामध्ये स्थान नसल्याचं कळतंय। नक्कीच मोहिनी, काल परवाच विधिमंडळाच्या संपूर्ण समित्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि या संपूर्ण समित्यांमध्ये विविध समिती प्रमुख आणि त्या समित्यांचे सदस्य म्हणून विविध आमदारांची जी आहे ती वर्णी लागलेली आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोर कमिटीचे दोन महत्त्वाचे नेते असलेले छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना कोणत्याही समितीचं सदस्यपद किंवा समितीचे प्रमुख पद जे आहे ते देण्यात आलेलं नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे इतर आमदार आहेत त्या आमदारांना मात्र समिती प्रमुख बनवण्यात आलाय आणि त्यासोबतच समित्यांमध्ये सदस्य देखील त्यांना ठेवण्यात आलेला आहे। ह्या दोन नेत्यांना का डावललेलं आहे अशी चर्चा जी आहे ती आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। परंतु सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव सातत्याने विरोधकांकडून घेतलं जात आहे आणि त्यामुळे वादग्रस्त राहिलेल्या धनंजय मुंडेंना अजित पवारांनी या समित्यांवरती किंवा समिती प्रमुख पदावरती येण्यापासून लांब ठेवलंय का असा देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आणि दुसरीकडे छगन भुजबळ यांची नाराजी जी आहे ती गेल्या अनेक महिन्यांपासून आपण सातत्याने पाहत आहोत। अजित पवार आणि छगन भुजबळ हे एकमेकांशी आतापर्यंत भेटलेले नाहीयेत, त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी जी आहे ती सातत्याने वाढताना पाहायला मिळते। त्यातच धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता, अन्न व नागरी पुरवठा खात्याचा। त्या खात्यावरती अजून देखील मंत्री जो आहे तो अजित पवारांनी दिलेलं नाही, ते खातं जे आहे ते अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे। त्यामुळे छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये देखील एका प्रकारची नाराजी जी आहे ती या निमित्ताने पाहायला मिळते, कारण की छगन भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपद जे आहे ते मिळणार अशी चर्चा होती। धनंजय मुंडेंनी जो राजीनामा दिलेला मंत्रिपद जे रिक्त झालंय ते छगन भुजबळ यांच्याकडे येणार का? नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच यावर आता भुजबळांकडून आणि मुंडेंकडून काही प्रतिक्रिया येते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे।